भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने जो DP रोड आहे, जो 120 फुटाचा रोड आहे, या संदर्भामध्ये कल्याण नाका ते अंजूर फाटा या ठिकाणी रोड वायडिंग सुरू केलेलं आहे। निश्चितच विकासाला आंबेडकरी जनतेचा कधी विरोध राहिलेला नाही, परंतु विकास करत असताना, शहराचा विकास करत असताना लोकांच्या भावना देखील विचारात घेतल्या पाहिजे प्रशासनाने, असं आमचं म्हणणं आहे। ज्यावेळेस ह्या रोड वायडिंगचं काम चालू झालं त्यावेळेस येथील लोकांनी फोन केला मला की दिग्गजसाहेब अशी गोष्ट आहे आणि पुतळा देखील तोडण्यात येईल असं प्रशासनाकडून दिसतं, कारण का त्या संदर्भामध्ये रोड वायडिंग तेवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक लोक आमच्या शहरातले जे समाजामध्ये काम करतात ते सर्व लोक या ठिकाणी आले, त्यांची आमची चर्चा झाली। इथल्या स्थानिक लोकांची खऱ्या अर्थाने चर्चा केली आम्ही अगोदर, आणि त्यांनी सांगितल्यानंतर माननीय कमिशनर साहेबांना मी दूरध्वनीवरून संपर्क साधला की साहेब रोड वायडिंग चालू आहे, तर त्यांनी सांगितलं की पुतळा लगेच काही तोडण्यात येणार नाही, आपण कशा प्रकारे किती मोजमाप आहे ते बघू। त्याच्यानंतर महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर डाके साहेब यांच्याकडं येथील स्थानिकांची व काही समाजातील बांधवांची जे उपस्थित होते त्यांची त्यावेळेस अचानक मीटिंग झाली, आणि त्यावेळेस सांगण्यात आलं की पुतळा कशा प्रकारे किती तुटला जातो आहे किंवा किती बाधित होतो आहे, याकडे आम्ही त्यांना सांगितलं की आपण शहराचे सिटी इंजिनियर असतील किंवा संबंधित टाउन प्लॅनिंग असेल, नगर विकास विभाग, त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण पाठवून त्याची व्यवस्थितरित्या मार्किंग केली पाहिजे। आपण त्याची व्यवस्थितरित्या मार्किंग केल्याचं कुठूनही दिसत येत नाही, आणि मार्किंग केल्यानंतर जर खऱ्या अर्थाने पुतळा बाधित होत असेल तर तिथल्या आमच्या लोकांची मागणी आहे की हा जो पुतळा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा लोकवर्गणीतून झालेला आहे। आमचे दिवंगत आंदुरे साहेब असतील, कांबळे साहेब असतील, साळवे साहेब असतील, आमचे विद्यमान पोळ साहेब असतील, किंवा येथील आमचे सगळे तरुण किंवा तत्कालचे आमचे देही या ठिकाणी समाज बांधव ज्यांनी मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीने हा पुतळा या ठिकाणी त्यावेळेस उभारण्यात आला। त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या विनोबा भावे नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यांच्या भावनिकतेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे हा पुतळा आपण इतरत्र कुठेही हलवू नये असं आम्ही प्रशासनाला ठामपणे सांगितले आहे। त्या संदर्भामध्ये आज प्रशासनाने या ठिकाणी संबंधित अधिकारी पाठवले। पुतळा बाधित होत आहे आपल्याला DP रोडमध्ये त्यांनी माप घेतल्यानंतर दिसून येत आहे। तर नागरिकांची, आमच्या येथील रहिवाशांची मागणी आहे की पुतळा हा आपल्याला मागे जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सरकवण्यात म्हणजे बांधण्यात येईल, आणि त्याचं सुशोभीकरण व्यवस्थितरित्या झालं पाहिजे। तर ही सर्व बाब जी आहे ती शहरातील सर्व आमचे समाजाचे आंबेडकरी विचारधाराचे सर्व लोक नंतर एक मीटिंग घेऊन खऱ्या अर्थाने इथले जे लोक आहेत तिथे जे राहतात त्यांच्या भावना आम्ही विचारात घेऊन सर्वजण मिळून त्यानंतर माननीय कमिशनर महोदयांकडे आम्ही मीटिंग ठेवू, आणि प्रत्येकाचं म्हणणं काय आहे हे आम्ही या ठिकाणी अगोदर मांडून जे योग्य वाटेल आणि येथील समाजातील आमच्या लोकांना जे योग्य वाटत असेल त्या पद्धतीनेच निर्णय घेतला जाईल। आणि तसा जर निर्णय आम्हाला प्रशासनाकडून सहकार्य केलं नाही तर निश्चितच या ठिकाणचा पुतळा आम्ही हलवू देणार नाही। या ठिकाणी आम्ही ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतो, आणि या ठिकाणी आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही। आंबेडकरी जनता ही नेहमीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालत असते। संविधानाचा आम्ही आदर करतो, त्यामुळे संविधानाने जेही अधिकार दिलेले आहेत किंवा संविधानाच्या मार्फत जेही काही डेव्हलपमेंट होत आहेत त्याला आमचा कोणाचाही विरोध नाही, फक्त आमच्या भावना, आमच्या अस्मिताही जपले पाहिजे एवढंच येथील लोकांचं आणि आमचं देखील म्हणणं आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच काय आता महानगरपालिकेचे काही लोकांना असं वाटलं की महानगरपालिकेचे अधिकारी आले काय पुतळा तोडणार आहेत का, तसं काहीही होणार नाही। जोपर्यंत आपली जागा निश्चित होत नाही, आपलं नवीन जर पुतळा आपल्याला होत असेल
पुतळा म्हणजे जागा जर निश्चित होत असेल त्याचा इस्टिमेट बनत नाही, त्याचं कुठल्या प्रकारे आर्किटेक्टद्वारा आम्हाला त्याचं डिझाईन दाखवलं जात नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे ह्या पुतळ्याला आम्ही हात लावून देणार नाही. हे प्रशासनाला आम्ही सांगितलं आहे. परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी नागरिकांना, माझ्या येथील सर्वच आमच्या बांधवांना, म्हणजे आंबेडकरी जनताच नाही की आमचे सगळे इतर धर्माचे सर्वच आमचे जे नागरिक आहेत ते बाबासाहेबांना मात्र या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांना सांगणं आहे की आपण या ठिकाणी कायद्यानुसार आपण सर्व कामं करूया. प्रशासन जर कायद्यानुसार करत नसेल तर आपण सर्वजण या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधामध्ये जाऊन आपण काम करू. परंतु जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस व्यवस्थित कुठलं काय करायचं असेल तर आपण कायद्याच्या आखत्यातच राहून करू. निश्चितच आमचे मित्र या ठिकाणी बोलले की ज्या ठिकाणी दर्गा आहे आमच्या मुस्लिम बांधवांची, हरकत नाही, त्यावेळेस ती मध्यभागी होती, रोड बाजूनी झालेला आहे. आपला पुतळा एका कोपऱ्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये जेही काही योग्य असेल सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन त्या पद्धतीनेच आपण माननीय आयुक्त साहेबांकडे ते मांडू. आणि आयुक्त साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की यासाठी जो येणारा खर्च आहे तो सर्व खर्च महानगरपालिका करेल, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्वांना, जे कोणी राहिले असेल, आता अधिकारी अचानक आले, आम्ही अचानक जर कोणी राहिले असेल, खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांना विचारात घेऊनच आणि खऱ्या अर्थाने इथल्या नागरिकांना विचारात घेऊन हे निर्णय घेतले जातील. धन्यवाद. जय भीम. आपल्या ह्या विनोबा भावेनगरमध्ये पुतळ्याचं आज 50-60 वर्षापासून स्थापना केलेली आहे आमची एरियाच्या लोकांनं. आणि हे जे पुतळा आहे आमचं सगळं जीवन आहे. आम्ही इथं आमचे रहिवासी सगळे ह्या पुतळ्याच्या आधारावर राहत आहेत आणि आम्हाला हे पुतळा इथून हलू द्यायचा नाही आणि इथंच राहायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द. जय भीम. माझं नाव तानाजी अंदुरे. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे, हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे याच ठिकाणी स्थानापन्न परत व्हावा आणि इथे रहिवाशांना न्याय द्यावं. इथे जे नेते मंडळी निकम साहेब, बालाजी कांबळे साहेब, साठे साहेब, मस्के साहेब यांना पण विनंती करतो, त्यांनी आयुक्ताजवळ आमची विनंती जाऊन सांगावी का हा पुतळा इथे स्थानापन्न करावा, चौकात नको, आम्हाला पुतळा नको आहे. आमचं तन मन धन सगळं काय रक्त आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. एवढं बोलतो. जय संविधान. कांबळे आहे. आमचं जीवन इथंच गेलेलं आहे विनोबा भावे अंजूर फाट्यामध्ये आणि हे पुतळा बसवलेला आहे, वैयक्तिक पुतळा आहे. आणि माझे अंदुरे साहेब माझे मामा होते, माझ्या नवऱ्याचे मामा होते, रामू कांबळे आणि दामू खरात, हे जुने माणसं भरपूर होते. त्यांनी किती कष्टाने पुतळा बसवलेला आहे. आमचा वैयक्तिक पुतळा आहे, आम्हाला इथंच राहायला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. आज विनोबामध्ये हे रोड रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा येतो आहे. तर आमची एकच इच्छा आहे की पुतळा इथून, इथल्या रहिवाशांचं म्हणणं असं आहे की इथून पुतळा हटला नाही पाहिजे. काय हे पुतळा लोकवर्गणीने इथं लावलेला आहे आणि बरंच त्या लोकांची अशी श्रद्धा आहे पुतळा इथून हटवला नाही पाहिजे किंवा चौकात पण गेला नाही पाहिजे. तर आमचं आता एकच म्हणणं आहे शासनाला की हे पुतळा सुविस्तीकरण करण्यासाठी थोडं जागा मागे घेऊन त्यांनी इथं सुविस्तीकरण करावं, एवढीच आमची इच्छा आहे लोकांच्या मताप्रमाणे आणि आम्ही त्याशी सहमत राहू. जय भीम, जय हिंद. भिवंडीमध्ये जे DP प्लॅनच्या नावाखाली सध्या तोडफोड चालू आहे, मला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं राजकारण किंवा कुठल्याही पद्धतीनं चमकण्यासाठी मी बोलत नाही आहे. तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी करत असल्यामुळे मला असं वाटतं की जो DP प्लॅन आहे, ठीक आहे DP प्लॅन आहे, परंतु त्या DP प्लॅनला पण कोणाची तरी मान्यता असेल, महानगरपालिकेची मान्यता असेल, केंद्र सरकारची मान्यता असेल, महाराष्ट्र सरकारची मान्यता असेल. तर ह्या काही गोष्टी नगरपालिकेने त्या आम्हाला दाखवायला पाहिजेत प्रामाणिकपणे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा पुतळा किंवा न्यायालयाची ऑर्डर असेल की हा DP प्लॅन झालाच पाहिजे, तर या अशा काही ऑर्डर अधिकारी काही दाखवत नाहीत. परिस्थिती अशी होते की येतात, आमचे घरं तोडले, चला ठीक आहे आम्ही शांत राहिलो, आमचा ऑफिसं तुटली तरी आम्ही शांत आहेत, काय बोलत नाहीत. परिस्थिती अशी आहे, मी पाठीमागं पण सांगितलं होतं, या ठिकाणीच मिटिंग झाली होती की शासनाचा नियम असा आहे माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित शासनाने आता काय BJPचं सरकार आहे त्याच्यामुळे काय बदली केलं का काय माहीत नाही आहे, परंतु शासनाचा तर नियम असा आहे की तुमचं जर काही त्याच्यामध्ये बाधित होत असेल तर तुमची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती नुकसान भरपाई दिल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जो प्लॅन आहे तो
केला पाहिजे. परंतु भिवंडीमध्ये हे असं दिसताना कुठेच दिसत नाही आहे. फक्त तोडफोड चालू आहे. लोक अगोदरच घाबरलेले आहेत, कारण काय चाललं आहे ह्या BJP सरकारमध्ये हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, सांगण्याची काही गरज नाही आहे. तर फक्त एवढंच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, त्यांना आम्ही सांगतो की ज्या ठिकाणी पाहतो आम्ही भिवंडीमध्ये काही ठिकाणी मंदिरं जशाला तसेच आहेत, मस्जिदी जशाला तशाच आहेत, त्या राहिल्या पण पाहिजेत जशाला तशाच. पण तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, तो पुतळ्याच्याच म्हणजे एवढी काय लगेच घाई लागली की ताबडतोब तुमचे अधिकारी इथे पाठवता, मोजमाप घेता किंवा काय हे करता. तर ह्या काय गोष्टी अनभित घडत आहेत. तर त्याच्याबद्दल आपल्या वतीनं एकच मागणी करतो की काही आपल्याकडे ऑर्डर्स तशा असतील तर आम्हाला थोडं दाखवलं तर आम्हाला पण त्याच्यामध्ये कळेल की बाबा नाही ठीक आहे, चला चाललं आहे ते योग्य चाललेलं आहे. अन्यथा हे सगळं अनलिगल आहे असं आम्हाला तरी वाटते.